शिवाजीराजे शहाजीराजे भोसले हे नाव उत्तरेत दिल्लीच्या तख्तापासून तर खाली दक्षिणेत गोवळकोंड्यापर्यंत इतकंच काय, भारताच्या सागरी किनाऱ्यावर बस्तान बांधून बसलेल्या इंग्रज, डच, पोर्तुगीज, सिद्धी या सागरी सत्तांमध्ये खऱ्या अर्थानं एक तगडा प्रतिस्पर्धी म्हणून चर्चिलं गेलं. त्याला कारण ठरला प्रतापगडचा रणसंग्राम. तारीख होती शके 1581, मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी म्हणजेच 10 नोव्हेंबर 1659. याच दिवशी रेड्याच्या ताकदीचा अफजल खान शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी काही क्षणात लोळवला. शिवरायांच्या या तेजपुंज पराक्रमाने संपूर्ण मराठ मंडळी दिपून गेली, पण आदिलशाही सहित दिल्लीची मोगलशाही देखील काळवंडली. विजापूरच्या बड्या साहेबिनीने 3 दिवस अन्नपाणी सोडलं व मुसलमानांची पादशाही खुदानं बुडवली असं म्हणत शोक व्यक्त केला. अफजल खानासारखा बलाढ्य योद्धा, लिलया लोळवणाऱ्या शिवाजी महाराजांचा हा उठाव काही साधे बंड नाही हे त्यांच्या शत्रूंनी चांगलेच ओळखले होते. आदिलशहाने तात्काळ कर्नूल प्रांताचा सुभेदार सिद्दी जोहर याला अफजल वधानंतर मिरज कोल्हापूर भागात पराक्रम गाजवणाऱ्या शिवरायांवर पाठवून दिला व दिल्लीपती औरंगजेबाने आसमानी सुलतानी संकटांशी छातीझुंज घेत विजयी वाटचाल करणारा शिवरायांचा वारू रोखण्यासाठी आपला मामा शाहिस्तेखान मोठ्या फौज फाट्यासह स्वराज्यावर पाठवून दिला. तात्काळ घडलेल्या या दोन्ही घटना शिवरायांच्या पराक्रमाचा त्यांच्या शत्रूंनी किती गांभीर्याने विचार केला होता हे नमूद करतात. नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र वैभव काळे. तुम्ही पाहताय लाईफलाईन. आपल्या चॅनलवर येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका. असा होता अफजल खान. व्हिडिओचं शीर्षक वाचून तुमच्या मनामध्ये एक प्रश्न उभा राहिला असेल, अफजल खान कसा होता हे माहीत करून घेण्यात कशाला वेळ घालवायचा? पराक्रमात सांगायचं आहे तर शिवरायांचा सांगा की, अफजल खानाचा कशाला? शिवरायांच्या इतिहासात इतके छान छान विषय असताना अफजल खानावर व्हिडिओ बनवण्याचं प्रयोजन काय? थांबा सांगतो. मंडळी, आपला शत्रू आपल्यापेक्षा किती वरचढ आहे, त्याचे प्राबल्य आणि कमतरता काय आहेत, यावरून शत्रूवर मिळवलेला विजय आणखी द्विगुणित होत असतो. खलनायक देखील नायकाच्या तोडीचा असावा लागतो. अफजल खान जरी हिंदवी स्वराज्याचा शत्रू असला तरी तो या कथेचा मुख्य खलनायक आहे. खलनायकाने केलेले पराक्रम, कुकर्म, कपटकारस्थाने, दगाबाजी यांची सखोल माहिती असल्याशिवाय आपल्या महानायकाने गाजवलेल्या भीमपराक्रमाची जाणीव आपल्याला होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला फक्त आपल्या इतिहासाचे ज्ञान असणे पुरेसे नसून शत्रूबद्दलही माहिती असायला हवी. 10 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी कपटी, खुनशी, क्रूर, धर्मांध आणि बलाढ्य आदिलशाही सरदार असलेल्या अफजल खानाचा वध करून जावळीच्या रंगमंचावर रंगलेल्या महानाट्याचा शेवट केला. हा अफजल खान कोण होता, एकंदर त्याचे नेमके व्यक्तिमत्व कसे होते, असा काय पराक्रम त्याने गाजवला हे आपण आज जाणून घेणार आहोत. 6-6.5 फूट उंच, धिप्पाड देहाचा माणूस, याचा जन्म नेमका कोणत्या खानदानात कुणाच्या पोटी झाला याच्या नोंदी सापडत नाहीत. पण हा एका भटारणीपासून झालेला मुलगा होता असे सांगितले जाते. भटारीण म्हणजे स्वयंपाक करणारी स्त्री, म्हणून त्याला अब्दुल भटारी म्हणून देखील ओळखले जात असावे. कुणी त्याला मोहम्मद आदिलशहाचा दासीपुत्र होता असेही म्हणतात. थोडक्यात सांगण्याचा उद्देश असा की हा कुण्या मोठ्या खानदानी कुळात जन्मास आला नव्हता, पण आपल्या कर्तृत्वाच्या बळावर सामान्य सैनिकापासून कारकीर्द सुरू करून आदिलशाही दरबारातील प्रमुख सरदारांच्या दर्जाला तो जाऊन पोहोचला होता. अफजल खान हा अचाट ताकदीचा, अफाट शौर्याचा आणि पिसाट क्रौर्याचा एक पोलादी पुरुष. पण अफजल खान नुसता आडमाप रणदांडगा नव्हता, त्याची कर्तबगारीही तेवढीच प्रचंड होती. पर्वतासारखा धिप्पाड अफजल खान हा आदिलशहाशी एकनिष्ठ, शूर, पराक्रमी आणि तीव्र महत्वाकांक्षा उरात बाळगणारा सरदार होता. बादशहानं सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी साम, दाम, दंड, भेद यांसारख्या मार्गांचा अवलंब करण्यास तो मागे पुढे पाहत नसे. या गुणाबरोबरच अफजल खान धर्मवेडा, क्रूर व गर्विष्ठ होता. अफजल खानाच्या एका पत्रात त्याने फरमावलेल्या शिक्षेची नोंद आहे. त्यात तो घाण्यात घालून पिळण्याची शिक्षा द्यावी असा उल्लेख करत आहे. एका शिलालेखात अफजल खान हा स्वतःला धर्माचा सेवक, मूर्तीचा विध्वंसक आणि काफिरांचा विध्वंसक असे संबोधित करतो. इस्लामचे तत्वज्ञान सांगते, जगात एकमेव अल्लाच सर्वश्रेष्ठ आहे आणि सर्वात शक्तिमान आहे, इतर कोणीही नाही. मात्र अफजल खानाचे मत तसे नव्हते, म्हणून त्याने आपला शिक्का बनवून घेतला होता. त्याला अहंकाराचा किती दर्प होता हे त्याच्या पर्शियन भाषेतील शिक्क्यावरून तुमच्या लक्षात येईल. तो शिक्का असा: गर अर्ज कुनद सिपहर अला फजल फुजला व फजल अफजल अजहर मुल्की बजाय तस्बीह के आवाज आयत के अफजल अफजल. या शिक्क्याचा मराठी अर्थ: जगात सर्वश्रेष्ठ आणि सर्वशक्तिमान कोण असा प्रश्न जेव्हा जेव्हा विचारला जाईल
तेव्हा तेव्हा जपाच्या माळेतून देखील अल्लाह अल्लाह असा आवाज ऐकू येण्याऐवजी अफजल अफजल असेच शब्द ऐकू येतील. रणदुल्ला खान या सेनापतीच्या नेतृत्वाखाली अफजल खान आणि शहाजी महाराज 1638 ते 1643 या सुमारास कर्नाटक मोहिमेवर होते. याच मोहिमेत विजय मिळवण्यासाठी दगाबाजी करणाऱ्या अफजल खानाची ओळख होते. 1638-39च्या सुमारास शिरेपट्टणचा राजा कस्तुरीरंग याला अफजल खानाने अभय देऊन तह करण्यासाठी किल्ल्याबाहेर भेटीस बोलावून ठार मारले. कस्तुरीरंगाच्या फौजेनं किल्ला लढवला, पण अफजल खानाने त्यांचा पाडाव करून शिरेपट्टण आदिलशाहीत समाविष्ट केली. याचबरोबर कर्णपुरमच्या राजाचा पराभव, बसवपट्टणच्या केंगनायकाचा पराभव, श्रीरंगपट्टणच्या राजाचा पराभव, चिक्कनायकन हळदीच्या राजाचा पराभव, बेदनूरच्या वीरभद्राचा पराभव, मदुरा उद्ध्वस्त करणे, कांची काबीज करून सोनं लुटणे, बेल्लूर व तुकपूरच्या लढाईत विशेष पराक्रम गाजवल्यामुळेच अफजल खान हा रणदुल्ला खानाचा आवडता विश्वासू सरदार बनला होता. रणदुल्ला खानाच्या 1639च्या एका पत्रावर परवानगी अफजल खान असा शेरा होता. एकदा सिद्दी अंबर नावाचा एक आदिलशाही सरदार रणदुल्ला खानाचा हुकूम पाळीना झाला व आपल्या 3000 स्वारांनिशी सिंधनूरच्या सरहद्दीवर अडून बसला. तेव्हा त्याला वठणीवर आणण्यासाठी रणदुल्ला खानाने अफजल खानाला 5000 स्वार घेऊन पाठवले. असे म्हणतात की अफजल खान आपल्यावर चालून येत आहे हे कळताच सिद्दी अंबर घाबरला व स्वतःच आपल्या हातापायात बेडे अडकून मेन्यात बसून खानासमोर हजर झाला व म्हणाला की मला पादशहांची आज्ञा शिरसावून दे. यावरून अफजल खानाचा दरारा किती होता हे तुमच्या लक्षात येईल. 1647च्या सुमारास दौलतराव मोरे निपुत्रिक वारला. त्यावेळी शिवरायांच्या पाठिंब्याने नवा चंद्रराव म्हणून कृष्णाजी बाजी गादीवर आला. 1649च्या सुमारास आदिलशहाने अफजल खानाची वाई प्रांताचा सुभेदार म्हणून नेमणूक केली होती. अफजल खानाचा चंद्ररावाच्या नेमणुकीला विरोध होता. या प्रकरणातून शिवरायांचा आणि अफजल खानाचा सौम्य संघर्ष सुरू झाला होता. हा संघर्ष आपण पुढील भागात विस्तृतपणे पाहणार आहोत. तुर्तास पुढे जाऊया. तसं पाहायला गेलं तर एक राजकारणाचा भाग म्हणून अफजल खान शिवरायांचा शत्रू होताच व कौटुंबिक पातळीवर देखील अफजल खानाने शिवरायांना जबरदस्त घाव दिले होते. अफजल खान हा भोसल्यांशी हाडवैर असल्यासारखा वागत होता. शहाजी महाराजांना मुस्तफा खान बाजी घोरपडे यांनी 25 जुलै 1648 साली कैद केलं. पुढे मुस्तफा खानाचा मृत्यू झाल्यावर अफजल खान 17 मार्च 1649 साली त्यांना बेड्या घालून विजापुरात घेऊन आला. वजीर मुस्तफा खानाचा मृत्यू, शहाजीराजांना अटक व अफजल खानाचं 1649 ते 1655 पर्यंत कर्नाटक सोडून वाईचा सुभेदार बनून राहणं या सर्व कारणांमुळे 1655च्या सुमारास कर्नाटक प्रांतात आदिलशहाची पकड ढिली झाली होती. ती पकड मजबूत करण्यासाठी पुन्हा अफजल खानाला कर्नाटकात पाठवण्याचा निर्णय आदिलशहाने घेतला. पण याच अफजल खानाच्या कपटामुळे 1656 साली शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजीराजे कनकगिरीच्या युद्धात मारले गेले. अफजल खानाच्या कर्तृत्वाचा कळस म्हणजे त्याची औरंगजेबाविरुद्धची लढाई. 1657च्या सुमारास आदिलशहाने तत्कालीन दक्षिणेचा मुघल सुभेदार असलेल्या शेहजादा औरंगजेबाच्या विरोधात मोहीम काढली होती. खान मोहम्मद या सरसेनापतीच्या नेतृत्वात अफजल खान लढत होता. औरंगजेब बिदर कल्याणी भागात असताना आपल्या व्यूहरचनेच्या जोरावर अफजल खानाने त्याला पुरता कोंडीत पकडले होते. आता काही वेळात औरंगजेबाचा पाडाव होऊन तो कैद होणार अशी चिन्ह दिसू लागली. खान महम्मदाने दूरदृष्टीने औरंगजेबाला पकडण्याची चाल आदिलशाही समोर मोगलांचे संकट उभे करणे आहे असे समजून औरंगजेबाला कैद करण्यास विरोध दर्शवला. औरंगजेबाला कैद करणं म्हणजे बलाढ्य मोगल बादशाह शहाजहानच्या मर्मावर बोट ठेवण्यासारखे होते. मुत्सद्दी महापाताळयंत्री औरंगजेबाने तातडीने सेनापती खान महम्मदाशी काही सूत्र लावली व स्वतःची सुटका करून घेतली. हे अफजल खानाला मान्य नव्हते. शेवटी तो मोहीम अर्ध्यावर सोडून तावातावाने विजापूर दरबारात दाखल झाला व खान महम्मदाच्या धोरणावर बडी साहेबिनीसमोर तक्रार करत संताप व्यक्त करू लागला. त्या काळी आदिलशाही दरबारात अफजल खानाचे खूप वजन होते. तात्काळ खान महम्मदाला विजापूर दरबारात हजर होण्याचा हुकूम बड्या साहेबिनीने काढला. तो विजापुरात शिरताच त्याची कत्तल करण्यात आली. असा हा अफजल खान. वरील काही नोंदींवरून आदिलशाही सरदार अफजल खान याच्या एकंदर व्यक्तिमत्वाचा, त्याच्या अफाट ताकदीचा आपण नेमका अंदाज बांधू शकतो. अफजल खान म्हणजे क्रूर, कपटी, धर्मांध, तितकाच धाडसी अशा या अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्रसंगावधानता, राजकीय मुत्सद्दीपणा, कुशाग्र बुद्धिमत्ता, अचूक नियोजन आणि धाडसाच्या जोरावर अफजल खानाला लोळवले आणि त्याचा वध केला. ही घटना साधी नव्हती. अफजल खानाचा वध म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाला कलाटणी देणारी, आत्मविश्वास वाढवणारी
अभिमानास्पद घटना आहे। मंडळी, जावळी प्रकरणात शिवरायांचा अफजल खानाशी मुकाबला होण्याअगोदर अफजल खानाची ही चढता आलेख असलेली पार्श्वभूमी ऐकल्यावर आपले शिवाजी महाराज कोणत्या बलाढ्य व्यक्तीशी समोरासमोर भिडले याचा नेमका अंदाज तुम्हाला आता आला असेल अशी मी आशा व्यक्त करतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा व आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय शिवराय।